ओके. काय सर ऐकून आलं? मी एक चार्ट मध्ये रिंग पाठवली आहे पायथॉन ॲपची. मोबाईलवरती काय करायची, डाउनलोड करून घ्यायचं ॲप आणि इन्स्टॉल करायचं. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन असतात, पेड असतात. पेड पैसे नाही तिथे भरायचे. ओके. फ्री ॲप आहे ते घ्यायचं, डाउनलोड करून घ्यायचं. ओके. सर ते सबस्क्रिप्शन आहे 1 इयरचं 1 नाही मंथचं. नाही नाही, ते घ्यायचं नाही, कॅन्सल करायचं. तिथे कॅन्सल ऑप्शन असतो. अच्छा अच्छा. ओके ओके ओके. ठीक आहे. पेड नाही, पैसे नाही भरायचे तिथे. ओके. बरं बरं ठीक आहे. जे नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी मी परत एकदा पाठवतोय बघा. चार्टमध्ये मी ॲपची लिंक पाठवतोय. परत एकदा सांगतोय बघा, पैसे तिथे द्यायचे नाहीये, फ्री व्हर्जन आहे ते घ्यायचे. सबस्क्रिप्शन वगैरे विचारणार ना, तिथे एक्स येतं, म्हणजे क्लोज करायला येतं, ते क्लोज करायचं, पुढे जाणार तो. मी चार्टमध्ये जी लिंक पाठवली ना, त्याने साहेबने काय करा माहिती आहे, पायथॉन डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा मोबाईलवर. सर लॅपटॉप युजरसाठी काय? लॅपटॉप युजरसाठी नंतर बघूया आपण सध्या. ओके. त्याला इन्स्टॉल करावं लागेल. ओके. ओके सर. ओके. सर iOS वरती नाही येत आहे. नाही नाही नाही, iOS वरती नाही येणार ते. अँड्रॉइड आहे ते. ओके. अँड्रॉइड बेस आहे. iOS वर तुला शोधावं लागेल कुठलं आहे का दुसरं. क्लिअर? सगळ्यांना क्लिअर? सर iOS वरचं कोणतं असेल तर पाठवाल का? ना आता नाही, नंतर पाहतो तुम्ही. ओके. ठीक आहे सर. ओके. ओके. तर आज मी काय करणार आहे सांगा, 2 हे देतोय, डेमो देतोय तुम्हाला. 2 म्हणजे 3 होणार आहे ऍक्च्युली. काय होणार सांगा, अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग आपण पहिल्यांदा बघतोय. त्याच्यानंतर पायथॉन AI प्रोग्रामिंग असतं ते बघतो, आणि त्याच्याशी रिलेटेड आपलं काय असतं सांगा, कीबोर्ड रोबोटिक प्रोग्रामिंग असतं. हे बेसिक आहे सगळं. त्याच्यामध्ये आपल्याला सगळं ऍडव्हान्स करावं लागतं. पण ऍडव्हान्स जेव्हा केव्हा येणार सांगा, जेव्हा आपल्याला बेसिक येतं तेव्हा काय होऊ शकतं, आपण ऍडव्हान्स होऊ शकतो. तर अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग मध्ये आपण काय करतो, 2 प्रकारचे प्रोग्राम यंदा लॉन्च करतोय, की आपलं क्लासरूम डिव्हिजन आणि इंटरमिजिएट डिव्हिजन. याच्यामध्ये काय असतं सांगा, दोघांमध्ये थेअरी सेम असते, सिलेबस असतो तो सेम असतो, फक्त त्याची लेवल काय असते सांगा, थोडीशी याच्यामध्ये हाय असते. आणि याच्यामध्ये इन्क्लूड काय केलंय तर प्रोग्रामिंग इन्क्लूड केलं, म्हणजे याच्यामध्ये पण तुम्हाला पायथॉन मिळेल. पायथॉन प्रोग्रामिंग याच्यामध्ये पण काय केलं सांगा, इन्क्लूड केलेलं आहे. आणि इथे जे प्रोग्राम असतात थोडेसे कठीण असतात. ओके. सिंपल नसतात, तर बऱ्यापैकी कठीण असतात, पण आपली तयारी होऊन जाते. आपण पहिल्यांदा स्टार्ट करताना काय करणार सांगा, एकदम बेसिक पासून चालू करणार पायथॉन मध्ये पण. आणि हे जे दोन्ही सिलेबस आहे ना, दोघांसाठी सेम आहे. क्लासरूम पण म्हणा आणि इंटरमिजिएट डिव्हिजन. ओके. आणि चांगली एक स्पर्धा आहे त्याच्यामध्ये. बेसिक आपलं बऱ्यापैकी काय होतं सांगा, क्लिअर. बेसिक तर ज्याला ऍडव्हान्स लेवलपर्यंत आपण काय करतो त्याच्यामध्ये जातो. ओके. त्याच्यामधलं मी पहिलं एक काय सांगतो बघा, कॉम्प्युटर नंबर सिस्टीम बद्दल थोडक्यात आपण बघूया. ओके. साधारण 15-20 मिनिटाचा देतो. नंतर आपण काय करणार आहे तर पायथॉनकडे जाणार आहे. ओके. तर आपण जे नंबर सिस्टीम वापरतो ना, त्याला डेसिमल नंबर सिस्टीम म्हणतात. आपण जी नंबर सिस्टीम वापरतो त्याला काय म्हणतात सांगा, डेसिमल. सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांनी वापरली, बरोबर आहे ना? हो सर. हा. त्याच्यामध्ये 0 to काय असतात सांगा, 9 नंबर्स असतात. आणि 10 कसा बनतो, तर 9 संपलं की त्याच्या पुढे 1 येतो आणि 0 येतो. 1 कॉमन राहतो आणि अप टू 9 पर्यंत जातो. 1 बद्दल 2 येतं, 0. म्हणजे सगळ्यामध्ये बघा 0 to 9 नंबर्स आहेत. डेसी म्हणजे 10, त्याच्यामध्ये 10 नंबर असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉम्प्युटरला डेसिमल नंबर सिस्टीम समजत नाही. कॉम्प्युटरला जी लँग्वेज समजते त्याला आपण बायनरी लँग्वेज म्हणतो. 1 आणि 2. ऐकलंय का? 1 आणि 2. ओके. याच्यामध्ये 2च डिजिट्स असतात, 1 आणि 2. आणि बाकी सगळी डिजिट्स काय केले जातात याच्यामध्ये 0 आणि 1च्या सहाय्याने बनवली जातात. ओके. तर आता 0 1च्या सहाय्याने कशी बनवली जातात तर आपण बघूया. 0 म्हणजे 0 झालं, हा आपला 0 झाला. 0 बद्दल मी काय लिहिणार, एक 1 लिहिणार, हा आपला 1 झाला. ओके. नंतर मी काय करणार सांगा, हा 1 आहे तिथे 0 लिहिणार आणि याचे वाढवणार. हा माझा काय आला सांगा, 2 नंबर झाला. 3 साठी मी काय करणार सांगा, डबल 1 करणार. हे सगळं कसं आहे आपण करतो ते पण मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. ओके. नंतर मी काय करणार सांगा, याच्याबद्दल 0 घेणार, याच्याबद्दल 0 घेणार आणि 1. हा माझा नंबर काय सांगा, 4. 5 साठी मी काय करणार सांगा, 1 0 1. आपल्याला काय काय करावं लागतं सांगा, फक्त 1 आणि 0 व्यतिरिक्त कॉम्प्युटरला काही समजत नाही.
जे काय आपण बनवतो ना ते 1 आणि 0 मध्ये काय केलं जातं, कन्वर्ट केलं जातं, ट्रान्सलेट केलं जातं. क्लिअर समजलं? आता हे कसं करायचं बघा, एकदम सिम्पल आहे बघा. तर त्याच्यासाठी मी काय करतो सांगा, तिथे लिहितो 2:0. 2:0 ची व्हॅल्यू कोणाला माहित आहे किती असते ती? 1, कायम 1 असते. 1, 2:1 म्हणजे किती असणार? 2, 2, तेवढेच घेऊया सध्या आपण. इथे 2 असते. याची किती असते? 4, 4, 4. आणि याची किती असते? 8, 8 असते. आता नंबर कसे बनले आता बघा. त्याच्यामध्ये बायनरी मध्ये 2 असतात, म्हणून मी 2:0, 2:1, 2:2 असं घेतलं. आणि एक नंबर सिस्टीम आहे, त्याला ऑक्टल नंबर सिस्टीम म्हणतो, ते आपण नंतर बघू. त्याच्यामध्ये 8 नंबर्स असतात. त्याच्यामध्ये काय असतं सांगा, 8 नंबर्स असतात. पण ते आपले सध्या आपल्याला नको आहे. तर याच्यामध्ये नंबर्स कसे बनवायचे बघा. मला 0 नंबर पाहिजे, तर याच्यापैकी कुठला नंबर लागणार का? 8, 4, 2, 1 कुठलाच लागणार. मग मी सगळ्या ठिकाणी काय लिहिणार सांगा? 0 लिहिणार. हा माझा कसला नंबर झाला सांगा? 0 नंबर झाला. ओके. आता 1 साठी ह्याच्यातला कुठला नंबर लागणार सांगा मला? 1 साठी ह्याच्यातला कुठला नंबर लागणार? फक्त 1 लागणार. तर त्याच्या खाली मी काय लिहिणार सांगा? 1 लिहिणार, बाकी सगळ्या ठिकाणी 0. 2 नंबर बनवायचा असेल तर मला कुठला नंबर लागणार सांगा? 1, 2 नंबर बनवण्यासाठी हा नंबर लागणार ना, बरोबर ना? हो, हा नंबर लागणार. मग त्याच्या खाली 1 लिहिणार, बाकी 0 लिहिणार. हा माझा 2 नंबर झाला. 3 साठी कुठले नंबर लागणार सांगा? 1, 3 साठी 1, हे काय लागणार? 2 आणि 1 लागणार, बरोबर आहे? मग मी काय करणार? 1 आणि 1 लिहिणार, बाकी सगळ्या ठिकाणी 0. 4 साठी कुठला नंबर लागणार? 1, 0, फक्त 4 लागणार नंबर, मग त्याच्या खाली 1 लिहिणार, बाकी सगळे 0 लिहिणार. समजतंय सगळ्यांना? हो समजतंय? सर. ओके. आता 7 जर लिहायचं असेल तर 5 लिहायचं असेल तर 4 + 1 होणार. मग मी काय करणार सांगा? 4 + 1, बाकी सगळ्या ठिकाणी 0. त्याला आपण काय म्हणतो सांगा? 5 नंबर म्हणतो. क्लिअर समजलं सगळ्यांना? हो सर. क्लिअर? हा. आणि जर 6 नंबर पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागतं सांगा? 4 + 2. मी काय करणार सांगा? 0, 1, 1, 0. हा माझा नंबर किती आला सांगा? 6 नंबर झाला. या प्रत्येकाला आपण बीट म्हणतो. काय म्हणतो सांगा? बीट म्हणतो. जसं डेसिमल मध्ये डिजिट वगैरे म्हणायचं, तसं इथे काय म्हणणार सांगा? बीट म्हणणार. ओके. आणि याला आपण 4 बीट नंबर म्हणतो. बीट शब्द तुम्ही ऐकलाय कुठे? हा ऐकलाय सर. का नाही? का कुठे ऐकला नाही? ऐकलेलं आहे सर. ऐकलाय, कुठेतरी ऐकलाय. ओके. तर बीट म्हणजे काय असतं सांगा? 0 आणि 1 याला प्रत्येकाला आपण काय म्हणतो सांगा? बीट म्हणतो. कॉम्प्युटरमध्ये जी लँग्वेज वापरली जाते ती काय असते सांगा? बायनरी लँग्वेज असते. आणि बाय म्हणजे 2. फक्त 2च नंबर त्याच्यामध्ये असतात, 0 आणि 1. क्लिअर? क्लिअर? याला आपण काय म्हणतो सांगा? बायनरी. कुठलाही नंबर आपण बनवू शकतो. आता जेव्हा जर 4 बिट्स वापरले तर त्याला 4 बिट्स काय म्हणतो? इव्हन कॉम्प्युटरमध्ये बघा 8 बिट्स ऑपरेटिंग सिस्टीम असते, 16 बिट्स ऑपरेटिंग सिस्टीम ऐकलंय तुम्ही? कॉम्प्युटर यूज केला हो तर? सर. हा, त्याच्यामध्ये काय असतं सांगा? 8 बिट्स असतं, 16 बिट ऑपरेटिंग सिस्टीम. 8 बिट म्हणजे काय केलं जातं? 8 बिट्स वापरले जातं. म्हणजे याच्या पुढे मी काय लिहिणार सांगा? 2⁴, 2⁵, 2⁶ आणि 2⁷ लिहिणार. आणि हे परत परत वाढत जाणार. काय होणार सांगा? डबल होत जाणार. 32, 64, 128. याला आपण कुठली नंबर सिस्टीम म्हणतो? किती बिट्स वापरले आपण? 8 वापरले. 8. त्यामुळे आपण काय म्हणणार सांगा? 8 बिट्स म्हणणार. क्लिअर समजतं? सर. म्हणजे कुठलाही नंबर तुम्हाला लिहायचा असेल तर लिहू शकतो. समजा मला काय करायचं सांगा? सगळं रफ करतो. हे समजलं का सगळ्यांना? समजलं हो ना? सर. ओके. आता मला समजा 65 नंबर लिहायचा आहे बायनरी मध्ये. काय करणार सांगा? 65 नंबर लिहायचा आहे, तर मी काय करणार? 65 कशाने बनतो ते बघायचं. 64 + 1. बरोबर? मग त्याच्या खाली फक्त 1 लिहायचं. बाकी सगळ्याच्या ठिकाणी काय लिहायचं सांगा? 0 लिहायचं. हा माझा कुठला नंबर झाला सांगा? 65 नंबर झाला. 65, ओके. मला समजा काय करायचंय? 37 नंबर लिहायचा. काय करणार मी सांगा? 37, 32, 41,
42 4 आणि 1. मग त्याच्या खाली फक्त काय लिहायचं 1 लिहायचं, बाकी सगळ्या ठिकाणी 0 लिहायचं. जर तुम्ही इंजिनिअरिंगला वगैरे गेला IT CS वगैरे म्हणजे कॉम्प्युटर सायन्स वगैरे घेतलं ना तरी तुम्हाला तिथे शिकवलं जातं. पण जनरली काय होते सांगा, आताच आपला बेस तिथे काय होतो तयार होतो. ओके, कारण कॉम्प्युटरमध्ये काय केलं जातं बायनरी लँग्वेज यूज केलं जातं. बायनरी म्हणजे काय हे आपल्याला इथेच समजतं. हे सगळ्यांना समजलं? बायनरी म्हणजे हो काय सर. ते समजलं का? म्हणजे आपण काय केलं सांगा, एखादा नंबर डेसिमल नंबर पाहिजे दिलेला आहे तो बायनरी मध्ये कसा बनवायचा हे आपण बघितलं. ओके, डेसिमलचं बायनरी, बायनरीचं आता समजा मी तुम्हाला सांगितलं उलट पण करू शकतो आपण. समजा मी काय दिले सांगा, एक नंबर दिलाय तुम्हाला, हा नंबर किती आहे तो डेसिमल मधला तुम्ही सांगू शका? आता मी बायनरी नंबर तुम्हाला दिलाय, तो डेसिमल मध्ये किती आहे तो सांगायचा आहे. हॅलो, 85. 85. कसं करणार सांगा? जिथे जिथे 1 आहे 85. तो नंबर घेणार मी. 85. ओके, याचा आन्सर काय ना सांगा 85 आहे ना. इझी आहे? हो सर. इझी आहे. म्हणजे आपण काय करू शकतो सांगा याच्या सहाय्याने बायनरी टू डेसिमल, डेसिमल टू बायनरी करू शकतो. ओके, आता बायनरी टू डेसिमल टू बायनरी करण्यासाठी अनेक मेथड आहे, ती पण आपण बघूया. समजा आपल्याला नंबर दिलाय, समजा 84 दिला, 82 दिला, तर समजा 82 दिला. ओके, आणि तो मला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचा. तर एक तर काय झालं सांगा, इथे आपण लिहिणार, किंवा दुसरी मेथड काय सांगा, याला 2 ने डिवाइड करत जाईल. याला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर किती येतं याचं सांगा? 41. 41. आणि रिमाइंडर आहे ना तो इथे लिहिल. रिमाइंडर किती येतो? 0. परत 42 ला 2 ने डिवाइड करायचं, किती येतं? 20 येतं. ओके, रिमाइंडर किती राहिला? 1. 1. परत 2 ला 2 ने याला डिवाइड करायचं, 10. 8. रिमाइंडर किती? 0. 0. 0. परत 5 ला 10 ला करायचं. 5. 5. 0. परत 5 2 ला 1 जा. 1. 1. परत 2 ला केलं तर 2 1 जा 2, आणि रिमाइंडर काय आलं सांगा? 0. आपण जर काय लिहिलं, असा नंबर लिहिला ना तर तो आपला बायनरी नंबर झाला. आपला काय झाला तर किती नंबर सांगितला मी तुम्हाला? आपला कशामधला झाला? बायनरी लिहिताना बघा बेस 2 दाखवता, आणि आता आपल्याला 2 नंबर सिस्टीम माहीत झाली, त्यामुळे हा दाखवताना मी 82 नाही लिहिणार. मी काय करणार सांगा, 82 बेस 10. नाही तर प्रॉब्लेम काय आहे सांगा, मी समजा सांगितलं हा नंबर कुठला आहे तो सांगा, कुठला म्हणून सांगणार तुम्ही? सर आधी तुम्ही 1 का लिहिलाय कुठलं? आन्सर मध्ये? कुठल्या आन्सर मध्ये? हा सर तिथे 1 0 1 0 हा 0 नाही, मी तुम्हाला विचारलंय हे नाही सर असं वरती. वरती हे इकडनं स्टार्ट केलं मी 1 ओके 0 सर. 1 0 0 1 0, आणि आपल्याला बायनरी नंबर मिळाला. क्लिअर? क्लिअर? येस सर. ओके, आता मी तुम्हाला विचारलं हा नंबर किती आहे तो सांगा, किती असणार? किती असणार? हा नंबर किती आहे? 4. हा 4 आहे. हो, कसं सांगितलं तू? 5. समजा हा 5 कशाला? 101 नाही, 101 कशाला नाही? आपण तो नंबर किती आहे तो सांगू शकत नाही जोपर्यंत आपल्याला नंबर सिस्टीम सांगितली जात नाही. मी काय म्हणतो लक्षात आहे ना? आतापर्यंत तुम्हाला एकच नंबर सिस्टीम माहित होती, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली काय सांगू शकत होता, हा नंबर 101 आहे म्हणून सांगू शकत होता. पण आता आपल्याकडे 2 नंबर सिस्टीम आहेत ना, त्यामुळे हा नंबर सर 5 पण असू शकतो आणि 101 पण असू शकतो. बरोबर? सर बोल. 82 च्या खाली 10 का बरं लिहिला? 82 च्या खाली कारण आपण इंडिकेट करतो ते डेसिमल नंबर आहे, हां आणि 2 काय इंडिकेट करतं? बायनरी तो नंबर त्याचा आहे. बेस आहे. बायनरी हा बेस आहे. आता मी नुसतं लिहिलं तर प्रॉब्लेम येणार की नाही बघा, समजलं ना काय ते? हो हो हा, त्यामुळे काय करावं लागतं आपल्याला बेस, कारण आतापर्यंत आपल्याला एकच नंबर सिस्टीम माहित होती, त्यामुळे आपण हे लिहित नव्हतो. पण आता आपल्याला 2 नंबर सिस्टीम माहित झाल्या,
त्यामुळे आपल्याला बेस त्याचा लिहावा लागणार. क्लिअर क्लिअर. हो सर. आणि घेऊया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा मला 75 काय करायचं, बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मी पहिल्यांदा काय करणार सांगा, 2 ने डिवाइड करणार. 2 ने डिवाइड केलं तर इथे किती येतं सांगा? 37. 37. रिमाइंडर किती राहतो? 1. 1. परत 2 ने डिवाइड केलं 80. इथे 1 इथे काय असतं? 1 राहतं. परत 9 डिवाइड केलं रिमाइंडर 0. 4. 4. 1 अरे 2. Remainder. 2. समजलं? आपला नंबर काय होणार सांगा, असं होणार. समजलं का? हॅलो, समजलं का? हा, हे आपण लिहिताना कसं लिहिणार सांगा? 1 0 0 1 0 1 1. आपला काय होणार सांगा? तो बायनरी नंबर होणार. आणि घ्यायला पाहिजे काय, समजलंय? समजलं सर. समजलं. म्हणजे आपण काय करणार आहे सांगा, त्या सगळ्या नंबर सिस्टीम शिकणार आहे. आपण काय करणार सांगा, नंबर सिस्टीम शिकणार आहे. रिकर्शन फंक्शन म्हणजे काय ते बघणार आहे. फंक्शन म्हणजे काय, तर समजा एखादं काम काय करायचं असेल, आपल्याला करायचं असेल ना, समजा मला काय करायचंय, 2 नंबर घ्यायचे आणि त्याचं काय मला ऍडिशन करायचंय. ओके, तर आपण काय करणार सांगा, ऍडिशनसाठी एक प्रोग्राम लिहिणार. ऍडिशनसाठी मी काय करणार, एक प्रोग्राम लिहिणार आणि मी त्याला फक्त काय सांगणार, 2 आणि 5 पाठवणार. मग तो काय करणार, इथे जाणार, त्याचं ऍडिशन करणार आणि आपल्याला आन्सर देणार. परत मी काय करणार, 4 आणि 5 पाठवणार. मी म्हणजे काय करतो सांगा, हाच प्रोग्राम इथे वापरतो. आणि जेव्हा प्रोग्राममध्ये परत प्रोग्राम वापरला जातो, समजा इथे आन्सर काढलं ना, त्याच्यामध्ये परत काय केला जातो समजा, ऍडिशनसाठी वापरला जातो. हे परत परत वापरलं जातं. फंक्शन म्हणजे लक्षात घ्या, याला आपण फंक्शन म्हणतो. एकच प्रोग्राम परत परत लिहिण्यापेक्षा तो काय करायचा, यूज करायचा. नाहीतर समजा एखादा प्रोग्राम आपण 100 लाईनचा लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये काहीतरी आपण कॅल्क्युलेशन करतो, परत मला काय करायचं, तशाच प्रकारचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, तर परत प्रोग्राम लिहिणार का, नाही लिहिणार. तर हाच प्रोग्राम आपण वापरणार, फक्त इथे व्हॅल्यूज काय करणार, बदलणार. ओके, त्याला आपण फंक्शन म्हणतो. ओके, हे अशा प्रकारे आपण काय करणार सांगा, याच्यातलं 1 बाय 1 सिलेक्ट करा. आणि याच्यामध्ये काय असतात, 4 कॉन्टेस्ट असतात. एकूण काय असतात सांगा, 4 कॉन्टेस्ट असतात दोघांमध्ये पण. त्याच्यामध्ये प्रोग्राम असतात, त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग असतं. ओके, इथे आपण म्हणतो की 6वी पासून विद्यार्थी म्हणजे 5वी पण बसू शकतात, पण मी प्रिफर करेन 6वी टू 7वी किंवा 8वी पर्यंत. आणि 8वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी हे कन्सिडर करायला हरकत नाही. त्याच्यामध्ये काय असणार सांगा, प्रोग्रामिंग असणार. बाकी सिलेबस दोघांना सेम आहे, फक्त याची लेवल थोडीशी हाय असते. हा जो क्वेश्चन विचारले जातात ना, त्याची लेवल याच्यापेक्षा काय असणार आहे, हाय असणार. ओके, आणि याच्याबद्दल आता कोणाला काय विचारायचंय, याच्याबद्दल कोणाला काय विचारायचंय? हे काय झालं सांगा, आपला अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग झाली. ओके, त्याची 4 काय होतात सांगा, फर्स्ट लेवलला 4 हे होता, कॉम्पिटिशन असतात, ऑनलाईन असतात. आणि त्याच्यामध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्ही फायनलमध्ये जाता. फायनल पण ऑनलाईन असते. ओके, क्लिअर. तर हा जो आपला जो कोर्स आहे ना, त्याची जी म्हणजे हे जे आपण बघितलं, तर मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं सांगा, इथे 6वी 7वी 8वी बसू शकतात, इथे 8वीच्या पुढचे. ज्यांना प्रोग्रामिंग मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी हे घ्यायला हरकत नाही. आणि प्रोग्रामिंग मध्ये नको असेल, म्हणजे सध्या आपण बेसिकच शिकणार, तर त्याच्यासाठी हे आहे. ओके, याची फी आहे, रजिस्ट्रेशन फीज वगैरे धरून एकदम भरली तर तुम्हाला 6,000 बसणार. नाहीतर काय होते सांगा, 1,000 आपण एक्स्ट्रा घेतोय. पहिल्यांदा तुम्ही 3,000, नंतर 2,000 भरू शकता. याची जी फी आहे एकदम भरली तर 1,000. आणि हे मला सगळे आम्हाला नाही मिळत आहे, तर रजिस्ट्रेशन चार्जेस म्हणून आपल्याला अमेरिकन कॉम्प्युटर सायन्सला पाठवायला लागतात. ही जी आहे ती जवळजवळ 48 वर्षापासून स्पर्धा चालू आहे. फक्त भारतातून त्याचा सहभाग नसतो. भारतातनं हल्ली गेल्या वर्षी ज्या 8 टीम होत्या, त्याच्यातल्या 3 टीम आमच्या होत्या, युरेकाच्या होत्या. आता माहीत झालंय. कारण याच्यामुळे काय होते सांगा, की आता आपण शाळेमध्ये शिकतो, त्याचा आणि भविष्याचा काय संबंध आहे असं मी म्हणत नाहीये. ओके, तर याचा आणि त्याचा भविष्याचा संबंध आहे बघा. हे आपल्याला सगळं काय करावं लागतं पुढे, इंजिनिअरिंग म्हणजे टेक फील्डमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर हे तुम्हाला शिकावं लागतं. पण त्याच्या 10वीत जाईपर्यंत आपलं हे काय झालेलं असतं, मास्टर झालेलं असतं. त्यामुळे पुढचं आपल्याला काय होतं सांगा, इजी.
सर 9th साठी कोणतं डिव्हिजन? 9th साठी इंटरमिडिएट डिव्हिजन याच्यामध्ये घेऊ शकतो. ओके, हे 6वीच्या पुढच्यासाठी आहे. पण हे करणार असेल प्रोग्रामिंग मध्ये जर इंटरेस्ट असेल तर इंटरमिडिएट. ओके, ओके सर सर. बोल. सर ते काय म्हणतात तुला, तुम्ही ज्यावेळेस एका नंबर त्यावेळेस हा, डिवाइड काय ते? करत होते. काय ते? सर ज्यावेळेस तुम्ही एका नंबरनी म्हणजे बायनरी कोड शोधायला एका नंबरने तुम्ही 2 ने डिवाइड करत होते ना, हा, हा तर त्याला 2 नेच डिवाइड करायचं असतं. 2, कारण याचा बेस किती आहे सांगा? 2. 2 आहे. त्यामुळे आपल्याला 2 ने. आता समजा मला एक नंबर दिलाय 67 दिला. ओके, आणि हा डेसिमल नंबर आहे आणि तो मला जर ऑक्टर मध्ये कन्वर्ट करायचा. ऑक्टर आपण पुढे बघणार आहोत. ऑक्टर म्हणजे काय असतं, नंबर सिस्टीम मध्ये अनेक नंबर सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये 8 नंबर्स असतात. त्याला आपण ऑक्टर नंबर सिस्टीम. मग जर त्याचं जर आन्सर आलं त्याला मी काय लिहिणार असा, बेस किती लिहिणार? 8. कारण आतापर्यंत आपल्याकडे एकच नंबर सिस्टीम माहित होती त्यामुळे आपण बेस लिहित नव्हतो. आता आपल्याकडे काय झालं सांगा, आपल्याला 2 नंबर सिस्टीम माहित झाल्या. तिसरी नंबर सिस्टीम आहे ती ऑक्टर आहे. त्याच्या पुढे आणि एक नंबर सिस्टीम आहे हेक्साडेसिमल म्हणून, त्याचा बेस 16 असतो. मग आपण काय लिहिणार आता, नुसता नंबर नाही लिहिणार तर काय लिहिणार सांगा, त्याचा बेस पण लिहिणार आहे. समजलं तुला आता? सर थँक्यू. ओके, आणि कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? हॅलो, हे झालं कशाबद्दल सांगा, अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग बद्दल झालं. ओके, हे अशा प्रकारे आपण शिकणार आहोत. प्रोग्रामिंग कसं शिकणार ते मी प्रोग्रामिंग मध्ये दाखवतो. दुसरा जो भाग आहे तो आपला काय सांगा, की पायथॉन प्रोग्रामिंग आहे. पायथॉन प्रोग्रामिंग हा आपला कीबोर्ड मध्ये पण वापरला जातो. कीबोर्ड रोबोटिक प्रोग्रामिंग. कीबोर्ड रोबोटिक प्रोग्रामिंग माझ्या मागच्या लेक्चरला सगळे होते तर माहीत असणार. माहीत नसेल तर मी सांगणार आहे. सगळ्यांना माहित आहे कीबोर्ड? हो सर. ओके, ज्यांना माहित नाही त्याच्यासाठी थोडक्यात सांगतो बघा. कीबोर्ड रोबोटिक प्रोग्रामिंग म्हणजे काय असतं, तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये काय असतो, एक रोबोट असतो. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ऐकलं असेल तुम्ही. जसं आपलं इस्रो आहे ना, तसं जपानचं जाक्सा आहे. ते काय करतं सांगा, गेली 7 वर्ष ते काय करतात, स्पर्धा काय करतात, आयोजित करतात. यंदा 7वं वर्ष. ओके, तर त्यांना काय करायचं, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये माणसं पण आहेत तिथे. ओके, तर तिथे जो रोबोट असतो ना, रोबोट कडनं सगळी कामं केली जातात तिथे. तर तो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला प्रोग्राम बनवायचा असतो आणि ते सगळं काय असतं सांगा, याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे कीबोर्ड रोबोटिक प्रोग्राम. गेली 3 वर्ष आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतोय. गेल्या वर्षी तर आमचा 54 टीम मध्ये, जगातल्या 54 टीम मध्ये 6वा नंबर आलेला. ओके, यंदा आम्ही जोरदार प्रयत्न करतोय. ओके, आमची टीम काय करते, जोरदार प्रयत्न करते. लक्षात आहे? त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, याच्यासाठी रजिस्ट्रेशन फीस काहीच नाहीये. म्हणजे हे काय सांगा, गव्हर्नमेंट जसं भारत गव्हर्नमेंटचं इस्रो वगैरे आहे ना, तसं जपान गव्हर्नमेंट आहे. रजिस्ट्रेशन फी 0 आहे. ओके, फक्त आम्ही काय करतो, मेंटरशिपसाठी चार्जेस करतो. याच्यामध्ये 6,000 रुपये घेतो. तुम्ही जर स्वतः जर तयारी करणार असेल तर काहीच खर्च नाहीये. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय माहीत असायला पाहिजे सांगा, मला प्रोग्रामिंग वगैरे सारखं माहीत असायला पाहिजे. ती इझी नाही आहे. ओके, कारण एवढं इझी नाही आहे. पण आपण काय करतो, त्याच्यामध्ये 2 ग्रुप असतात, बिगिनर्स आणि रेग्युलर. आपण काय करणार, रेग्युलर ग्रुपमध्ये नाही घेऊ शकणार. पहिल्यांदा काय करायचं, जर तुम्ही स्टार्ट करत असेल तर बिगिनर ग्रुपमध्ये चालू करायचं. रजिस्ट्रेशन तुमचा 6 जणांचा टीम बनवायचं असतं. मिनिमम 3 किंवा मॅक्झिमम 6. पण याच्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर असायला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीगसाठी कॉम्प्युटरची गरज नाही आहे. ओके, पण जर कीबोर्डमध्ये तुम्ही विचार करत असाल तर कंपल्सरी तुमच्याकडे काय असायला पाहिजे, कॉम्प्युटर असायला पाहिजे. किंवा नुसतं तुम्ही पायथॉन शिकणार असाल, पायथॉन आणि एआय, तर तुम्ही मोबाईलवर पण बऱ्यापैकी शिकू शकता. पण ऍडव्हान्स जेव्हा करायला जाता तेव्हा परत कॉम्प्युटरची गरज लागते. तर मी तर म्हणेन की इतर कुठे गुंतवणूक करण्यापेक्षा काय करायचं, एक चांगला कॉम्प्युटरमध्ये काय करायचं, गुंतवणूक करायचं. मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने ते बरं पडेल. ओके, हे आपण काय बघतो आता, पायथॉन प्रोग्रामिंग कसं वापरायचं ते बघतो. त्याच्यासाठी मी काय केलं, परत एकदा हे पाठवतो बघा तुम्हाला. जे उशिरा जॉईन झाले त्यांनी काय करा, मी एक लिंक पाठवतो चार्टमध्ये बघा. मी चार्टमध्ये मी काय केलंय, चार्टमध्ये एक लिंक पाठवली बघा. त्या लिंकच्या सहाय्याने काय करा सांगा, ते सध्या आपण काय बघूया, मोबाईलवर बघूया. मोबाईलवर कसं पायथॉन वापरायचं. ओके,
त्याच्यासाठी फक्त एक लक्षात घ्या, परत परत सांगते बघा, कारण मागच्या बॅचला काय केलं, थोड्या मुलांनी काय केलेलं, पैसे भरलेले, पैसे भरून ते ऍप नाही घ्यायचे, फ्री व्हर्जन घ्यायचं आहे. तुम्हाला सबस्क्रिप्शन फी म्हणून येते, ती काय करायची नाही, त्याच्यावर एक्स येतो वर, ते क्लोज करायचे, म्हणजे पैसे भरायचे नाहीये. ओके, फ्री ऍप आहे ते डाउनलोड करून घ्या बघा आणि इन्स्टॉल करा. सगळ्यांनी करा बघा, मी चार्टमध्ये पाठवलंय. सगळ्यांनी केलं? सर तो चुकून गेला. काय ते? हॅलो, मी परत पाठवू का? मी परत पाठवलंय बघा, फक्त परत परत रिपीट करतोय मी. तिथे पैसे भरा म्हणून सांगतात, तिथे पैसे भरू नका. सबस्क्रिप्शन चार्जेस वगैरे काय काय असतं ते तुम्ही भरू नका, फ्री व्हर्जन घ्यायचं. कारण आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत, कसं वापरायचं ते बघणार. याच्यासाठी ऍप नाहीये. तू काय कर माहितीये, डायरेक्टली तू आता सध्या नेटवर असेल ना, ते इन्स्टॉल करावं लागतं, कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करावं लागतं. कॉम्प्युटरसाठी जे वापरणार ना त्यांना इन्स्टॉल करावं लागणार. पण त्याच्यासाठी काय करा माहितीये, तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये चला आणि डायरेक्टली तिथे हे करा. काय करा, हा कीबोर्ड बद्दल तुम्हाला दाखवतो बघा. कीबोर्ड तुम्ही बघणार असाल ना, तर जाक्सास krpc.jp म्हणून घाला. हे पण मी तुम्हाला काय पाठवतो बघा, ही लिंक पाठवतो बघा. ही जर ओपन केली ना, तर सगळी कीबोर्ड बद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे. मी तुम्हाला याच्यामध्ये पाठवतो बघा, त्याच्यामध्ये चार्टमध्ये पाठवते बघा लिंक त्याची, तुम्ही त्याच्याने हे बघू शकाल. ही याची आहे बघा, कीबोर्ड रोबोटिक प्रोग्रामिंग चार्ट. ओके, त्याची आहे. ओके, क्लिअर. नंतर कीबोर्डचं झालं तुम्हाला. ओके, ज्यांना कॉम्प्युटरवर आजच वापरायचे असेल ना, त्यांनी डायरेक्टली काय करा, पायथॉन एडिटर म्हणून घाला, ऑनलाईन पायथॉन एडिटर म्हणून घाला. ऑनलाईन तिथे तुम्हाला एक लिंक मिळेल, त्यांनी करू शका. पण हे आपण नाही वापरणार, सर आपण वेगळं काहीतरी वापरणार. सर वापरा, इंटरप्रिटर वापरा. बोल. मायक्रोसॉफ्ट स्टोअर वर पायथॉन 3.13 आहे, ते डाउनलोड केलं तर चालेल का? चालेल. तुझ्याकडे हे बघ, 64 बिट्स आहे काय वगैरे बघ ना, ती 64 बिटच आहे. हा ते बघायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली लिंक दिली नाहीये. ओके, सर iOS तुमची वर ऑपरेटिंग iOS वर कोणतं? iOS वर मला बघावं लागेल मला. ओके, सध्या तरी मी तुम्हाला नाही. इथे बघा, हे जर कॉम्प्युटर वापरणार असेल तर असं दिसणार बघा तुम्हाला. किंवा मी काय केलंय बघा, मी माझ्या याच्यावर इन्स्टॉल केलेलं आहे. त्यामुळे जर आपण नंतर इन्स्टॉल करणार, आता नको करूया आपण, तर तुम्हाला असं दिसणार बघा. ओके, हे इन्स्टॉल केल्यावर दिसणार. आणि जर मोबाईलवर सगळ्यांनी केलं का, आता इन्स्टॉल केलं का ऍप, मोबाईलवर ऍप इन्स्टॉल केलं हो का? सर. ओके, हो सर. तुम्हाला बघा 1 2 3 नंबर दिसतायत तिथे. ओपन केलं का ऍप ओपन केलं का? सर फक्त 1 नंबर दिसतोय. काय बोल. टॅब वरती गेला तरी चालेल. चालेल चालेल, काय प्रॉब्लेम नाही. सर हा बोल. सर तुम्ही लिंक परत पाठवणार काय? तर चुकून मी कट झाला फोन माझ्याकडे. कुठली लिंक म्हणतोय? ही पायथनची. मोबाईलवर, मोबाईलसाठी? हो. ओके, सर फक्त 1च दाखवते. येणार 2 मिनिट. पाठवली बघ. हे बाकीचं आपण नंतर बघूया, पायथॉन आयडियली वगैरे काय करूया नंतर बघूया. ओके, कारण त्याला वेळ लागणार आहे परत. ओके, सध्या आपण समजून घेऊया पायथॉन किती इझी आहे ते बघा, दाखवतो मी. झालं सगळ्यांचं इन्स्टॉल झालं? हो सर. हो सर. ओके, तुम्हाला दिसतंय तिथे बघा, खाली एक काय दिसणार सांगा, एक हे दिसणार, येलो कलरचं सर्कल दिसणार, त्याच्यामध्ये ट्रायंगल असणार, तसं सिम्बॉल दिसतंय का खाली? हो सर. दिसतंय. ओके, चला मी स्टार्ट करू, सगळ्यांचं झालं तर? हो हो सर. सर. सर 1 मिनिट थांबा ना.
सर 5 मिनिटं थांबा ना. 5 मिनिटं नको. 5 मिनिटं खूप झाली की रे. चष्मा. नाही तर सध्या बघून घ्या, नंतर तुम्ही करायचे. ओके. हा, बस. करू स्टार्ट मी. हो. सर एकच मिनिट. हो सर. ओके. सर त्या येलो याच्यावरती क्लिक करायचं. नाही नाही, काही करू नका. दिसलं काय बघा, सांगा मला. दिसते ना तिथे येलो हो. दिसतं. ओके. सर ओके. तर प्रोग्राम जनरली काय असतं सांगा, कॉम्प्युटर स्वतःच्या स्वतः काम करतो का आपण करावी लागतात, त्याला काय द्यावं लागतं इन्स्ट्रक्शन, काय स्वतःच करतो तो? त्याला सांगितलं द्यावं लागतं. 3 into 2 Instruction द्यावे कर, लागतात. तो स्वतः करतो का नाही, तर त्याच्यासाठी त्याला इन्स्ट्रक्शन द्यावे लागतात. आणि आपण काय करतो, स्टेप बाय स्टेप त्याला इन्स्ट्रक्शन देणार आहे आणि प्रॉपर लॉजिक वापरतो, तरच आपल्याला रिक्वायर्ड रिझल्ट मिळू शकतो. त्यालाच आपण प्रोग्राम म्हणतो थोडक्यात. ओके. मी तुम्हाला 2-3 प्रोग्राम एकदम सिम्पल दाखवणार आहे. मला काय करायचं आहे सांगा, मी जसं लिहितो तसे स्क्रीनवर लिहित चला. तसं स्मॉल लेटरमध्ये लिहा. तुमच्या मोबाईलवर असेल तर मोबाईलवर लिहा. फॉर आय इन रेंज 1,11 लिहितो. फॉर आय इन रेंज 1,11 लिहितो. नंतर कोलन काढतो. ओके. झालं सगळ्यांचं? नाही सर एक दिसतंय ना, काय मोठं करायला पाहिजे? दिसतंय सगळ्यांना माझं? स्क्रीन दिसते ना? सर नाही सर मोठं करा ना. मोठं करू. ओके. आता हा आता दिसते. ओके. मी काय केलं सांगा, फॉर आय इन रेंज 1,11 दिलं. नंतर कोलन काढलं. कोलन म्हणजे 2 डॉट असतात, खाली आणि वर डॉट असतात. नंतर मी एंटर करतो. इथे लक्षात घ्या बघा, एंटर केल्यावर कर्सर जिथे थांबते ना, तिथेच आपल्याला काय करायचं सांगा, थांबायचं आहे. एंटर केल्यावर मी समजा इथे आहे, एंटर केल्यावर कर्सर जिथे थांबते ना, तिथेच थांबायचं आहे आणि तिथे एक कमांड द्यायची, प्रिंट आयटम. ओके. आणि हे केल्यावर काय करायचं, इथे रन, तुमचं रन म्हणजे तुमच्या मोबाईलवर ना येलो कलरचं हे दिसणार बघा, सर्कल, त्याच्यामध्ये एक काय असणार, ट्रायंगल असणार, त्याच्यावर क्लिक करायचं. ओके. तुम्हाला काय मिळते बघा. झालं? हॅलो, कुणाचंच नाही झालं? हॅलो, सर काहीतरी दिसतंय. काय दिसतंय? 1 to 10 आणि खाली प्रोग्राम फिनिश दिसतोय. ओके. इथे आपल्याला काय मिळतं सांगा, 1 to 10 नंबर मिळाला. मी रन केलं की मला पण मिळणार बघा. मला काय मिळणार सांगा, 1 to 10 नंबर मिळणार. सगळ्यांनाच क्लिअर समजलं? तर आम्हाला 1 to 10 नंबर नाही मिळाले. तर काय आम्हाला मिळालं? काहीतरी काय मिळालं? ट्रेस बॅक मोस्ट रिसेंट कॉल लास्ट फाईल असं काहीतरी हा, आलं. तू माझ्याकडे लक्षच दिलं नाही बघ. मी काय सांगितलं सांग, इथे इथे एंटर केल्यावर ना, ओके, हॅलो, इथे एंटर केल्यावर कर्सर जिथे थांबते ना, तिथेच लिहायची कमांड. कशी दिली का तू? हॅलो, हा ओके सर, एक मिनिट करतो. बाकीच्यांना कोणाला प्रॉब्लेम आहे? नाही सर. नाही सर. नाही चला, सर झालं. याच्याबद्दल आता आपण जास्त हे करून घ्या. फॉर म्हणजे लूप आहे. लूप म्हणजे त्याला काय सांगतो, परत परत तू काय कर, एक्झिक्यूट करत राहा. स्टार्टिंगला तू आय म्हणजे व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे ज्याची व्हॅल्यू बदलत राहते त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. आणि ज्याची व्हॅल्यू बदलत नाही त्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे पायची व्हॅल्यू सगळीकडे 3.14 असते किंवा 22/7, त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. आयची व्हॅल्यू काय असते सेमच दाखवत आहेत. मला तू स्क्रीनशॉट पाठव माझ्या पर्सनल नंबरवर, तू काय प्रोग्राम लिहिला त्याचा. ओके. हॅलो, काय रे, ओके सर. ऐकायला आलं? ओके. हॅलो सर. हा बोल. सर मी तिथे फॉर आय आहे ना, त्याच्याऐवजी मी एक्स टाकलेला. फॉर आय आणि प्रिंट आहे, सेम आलं सगळं. आलं, काही येणार नाही, कारण व्हेरिएबल आपण कुठलंही वापरू शकतो. मी सांगतोय बघा,
हे आपलं व्हेरिएबल झालं. व्हेरिएबल म्हणजे आय वापरला तर जे वापरलं तर के काही वापरू शकता तुम्ही. ओके. नंतर त्याला इन रेंज म्हणजे काय, तर स्टार्टिंग नंबर माझा 1 आहे आणि एंडिंग नंबर माझा 10 आहे. जेव्हा 10 असतो तेव्हा त्याच्या पुढचा एक नंबर देतो. हे काय होणार सांगा, 10 वेळा रिपीट होणार. आयची व्हॅल्यू पहिल्यांदा 1 येणार, 2 येणार. मला समजा 1 to 20 पर्यंत नंबर पाहिजे, मी काय करणार सांगा, 21. 21. इथे काय करणार सांगा, 21 करणार. रन केल्यावर मला काय मिळणार, 1 to 21 नंबर मिळणार. हे खाली आहेत बघा, जरा स्क्रोल करावं लागेल. ओके, 20 पर्यंत नंबर मिळणार. हे सगळ्यांना समजलं? हो सर. हो सर. आता Yes. इथे मी काय करतो सांगा, परत मी 11 लिहितो. पाडे कितीपर्यंत येतात सगळ्यांना, टेबल कितीपर्यंत येतं, 20. 20. 5. 44चं कोणाला येतं, नाही सर. नाही. आपण काय करणार सांगा, इथे आय ची व्हॅल्यू 1 आहे, 2 आहे, 3 आहे, त्याला मी फक्त इथे मल्टिप्लाय बाय 44 करतो. आपल्याला काय मिळणार सांगा, 44चं टेबल मिळालं. तर मला माहिती आहे आयची व्हॅल्यू 1 असणार, 2 असणार, मग मी काय करतो, 44 1 जा, 44 2 जा करत जातो ना. मला कुठलंही टेबल मी करू शकतो. इथे काय करणार सांगा, थोडासा मी बदल करा. समजा 121चं टेबल पाहिजे, मिळालं मला. लक्षात येतं काय ते, लक्षात येत आहे? हो सर. इथे लॉजिक लक्षात घ्यायचं. आयची व्हॅल्यू काय होती सांगा, आयची व्हॅल्यू आपण 1 पासून 10 पर्यंत देतो. पहिल्यांदा 1 असणार, त्याला मल्टिप्लाय बाय 121 करणार. दुसऱ्या वेळी 2 असणार, इंटू 121 करणार. त्यामुळे आपल्याला काय मिळतं सांगा, असं आन्सर मिळेल. क्लिअर सगळ्यांना? हो सर. ओके. आता मला कोण सांगणार सांगा, की मला काय करायचंय, मला नंबर जे डिस्प्ले करायचे आहेत ना, ते 25 पासून 50 पर्यंत नंबर डिस्प्ले करायचे आहे. मी काय करू सांगा, इथे सर रेंजच्या समोर 25, आणि 51. 51. सगळ्यांना समजते? ही मी काय हो करणार, सर. फर्स्ट हो सर. नंबर माझा 25 आणि लास्ट नंबर माझा 50 आहे, पण त्याच्या पुढचा नंबर देतो. तर मला काय मिळणार सांगा, इथे बघा खाली असणार सगळे नंबर, काय असणार सांगा. क्लिअर समजते? मला 100 पासून हो, सर. 200 पर्यंतचे नंबर पाहिजे. काय लिहिणार मी सांगा, 100 पासून 200. 100 to 201. 201. 201. ओके. याचं फंक्शन कसं चाललं लक्षात आलं का, लॉजिक काय आहे ते समजलं का सगळ्यांना? हो सर. हा, कारण स्टार्टिंगला 100 असणार, नंतर 101 असं होत जाणार आहे. ओके. तेव्हाच आपल्याला ते काय होणार सांगा, नंबर तशा प्रकारे मिळेल. इथे 200 पर्यंत मिळाल. आता मी काय करतो बघा, हे कितीने वाटतो नंबर सांगा, कितीने वाटतो, 100चा 1 ने वाटतो, बरोबर आहे? हा, प्रत्येक 1 ने वाढला जातो, पण मला तो 2 ने वाढवायचा आहे. तर डिफॉल्ट काय असतं, तुम्ही काही नाही सांगितलं तर तो 1 नेच वाढवता. मी काय करणार सांगा, इथे 2 लिहिणार, म्हणजे मला काय मिळणार सांगा, सगळे इवन नंबर मिळणार, समसंख्या मिळणार. 100, 102. बघा समजलं, समजलं का? हो. मगाशी काय करतो, इथपर्यंतच द्यायचो आणि त्याला सांगायचो नाही काय ते. त्याला काय नाही सांगितलं तर तो 1 नेच वाढवायचा. ओके. पण त्याला सांगितलं तर तो काय करणार आहे, 2 ने वाढवणार. ओके. आता मला सांगा, मला ऑड नंबर पाहिजे, 100 पासून 200 पर्यंतचे ऑड नंबर पाहिजे. काय करणार मी, 1. काय 1 करू, कॉमा 1 1. करू, कॉमा 1 करू. हो सर. कॉमा 1 केला की काय होणार, 1 ने वाढवणार तो. सेम होणार. सर 3 करावं. 3 करू. सर 100च्या जागी 101 करायचं. वनच वाढवणार. 1 नाही वाढवणार, आपल्याला वाढवावे किती लागणार सांगा, 2च वाढवावे लागणार. फक्त 100च्या जागी 101 करावं लागणार. पहिला नंबर 100 असतो का, आपला सम संख्या आहे का, इवन नंबर आहे का 100? नाही. हो सर. नाही. पहिला नंबर कुठला आहे सांगा, पहिला नंबर कुठला आहे, 101. बाकी 2 नेच वाढवायचं आहे ना. समजा 1 नंतर 3 नंबर कसा येतो, 2 वाढवल्यावर ना, बरोबर. मग आता आपल्याला मिळणार बघा, ह्यालाच आपण लॉजिक म्हणतो.
ओके, आपण विचारपूर्वक करायला पाहिजे, नाही तर नुसतं सांगायचं 1 वाढवा 2 वाढवा असं नाहीये. ओके, समजलं सगळ्यांना? ओके, हा आता याच्याच सहाय्याने मला सांगा, मला 5चं टेबल बनवायचं आहे. इथे काय करू मी? इथे काय काय लिहू सांग? 5चं टेबल बनवायचं आहे. For I in range 1, 11 and One print नाही, I one नाही. मला star इथेच five. वापरायचं. इथेच 5, वापरायचं. 5, 51, 51, comma 5. 5. लक्षात आलं काय ते? इथे बघा पहिला नंबर मला हे वापरायचं नाही, इथे मल्टिप्लाय वगैरे नाही करायचं, डायरेक्टली पाहिजे. तर मी काय करणार, पहिला नंबर 5, परत 5 ने वाढव, 5 ने वाढव, 5चं टेबल मिळालं. समजतंय सगळ्यांना? सर हे नाही Yes, समजलं. sir. हा, नाही समजलं? नाही हे नाही समजलं. इथे बघ पहिला नंबर 5 आहे, बरोबर आहे? सर मधली व्हॅल्यू 51 का लिहिली? तर लास्ट नंबर मला किती पाहिजे? 50 पाहिजे ना. ओके 5च्या सर. टेबलचा लास्ट एक नंबर कुठे येतो? 5 नंबरचा लास्ट नंबर किती येतो? 5च्या टेबलचा 50 येतो ना. 50. हा पहिला नंबर झाल्यावर 5 ने वाढव म्हणून सांगितलं. 5 हो ने सर वाढवलं तर बरोबर. 10 होणार, 10 ने 5 15 होणार. क्लिअर? 5 to 50. मला सांगा 7चं टेबल बनवायचं असं मी काय लिहिलं असतं? 7 71 7. 7. आता समजलं? समजलं? तर आपण मगासारखं पण बनवू शकतो ना, काय ते? आधीच्या ह्याच्यानुसार पण बनवू शकतो ना आपण. बनवू शकतो. ओके, क्लिअर सगळ्यांना आहे? क्लिअर? हो सर. सर मी समजा काय लिहितोय ते समजा परत एकदा असं लिहितो. आणि माझं नाव मला काय करायचं सांगा, 10 वेळा लिहायचंय. नाव जेव्हा असतं ना त्याला कॅरेक्टर्स म्हणतात. ओके, मग ते आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉम मध्ये काय करावं लागतं, लिहावं लागतं. समजा मी लिहिलं, काय लिहिलं समजा युरेका. तर युरेका शब्द काय म्हणणार सांगा, 10 वेळा येणार. क्लिअर? आता समजा मी इथे आय लिहिलं असतं तर काय झालं असतं सांगा? I आलं असतं. आय आलं असतं काय 1 to 10 आलं असतं? 1 to 10. I हा, आलं असतं. I. आय येणार, 1 to 10 नाही येणार, कारण आपण ते डबल इन्व्हर्टेड कॉम मध्ये गेलो. त्यामुळे तो काय करणार, कॅन्सल. पण तेच जर मी काय केलं सांगा, नुसतं आय दिलं तर ते व्हेरिएबल म्हणून कन्सिडर करणार. तुम्ही काय ना सांगा आता 1 to 10. क्लिअर सगळ्यांना? हो. हो सर. कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? नाही सर. आता मी काय करतो सांगा, मला पहिला नंबर 10 पाहिजे आणि शेवटचा नंबर मला 1 पाहिजे. तर मी काय करणार सांगा, त्याच्या अगोदरचा नंबर लिहिणार. आणि आता मी काय करणार सांगा, काय करू मी? मायनस आहे. हा, मायनस आहे. -1 करणार आहे ना. तर आता मला काय करायचंय सांगा, 1 ने कमी करायचंय. त्यामुळे आता काय झालं, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आलं बघ. समजलं काय ते? नाही सर. इथे बघा, पहिला नंबर माझा 10 पाहिजे. हो दुसरा नंबर 9 करण्यासाठी मला काय करावं लागेल, त्याच्यातनं एक वजा करावं लागेल. ए दळवी, माईक बंद कर, पाणी आम्हाला ऐकायला येत आहे. एक वजा करावा लागेल ना, बरोबर ना? हो सर. परत एक वजा करा, म्हणजे इथे आपण काय केलं, डिक्रीमेंट. याला डिक्रीमेंट कितीने करायला पाहिजे? 1 ने. ओके, जेव्हा मी काय करतो सांगा, इथे मोठा नंबर देतो आणि इथे छोटा असतो तेव्हा डिक्रीमेंट करावं लागतं. इथे डिक्रीमेंट नाही केलं तर प्रॉब्लेम येणार. काय येणार सांगा, काय करणार तो सांगा? ऍड करेल. ऍड करेल. एरर दाखवणार. एरर दाखवणार का काय करणार? एरर दाखवणार. बघा, काहीच दाखवणार नाही. का नाही सांगा? 10चा 1 ने वजा कमी करा वगैरे, तर कमी होणारच नाही ना. ते कमी करावे वाढणारच ना. 10चा 11 होणार आणि शेवटचा नंबर आपण 0 दिलाय. चालेल का? क्लिअर समजलंय? हे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये तुम्हाला द्यायचे. समजा मला
इवन नंबर पाहिजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अप टू 100. मी काय करणार बघा, -2. -2. ओके, इथे खाली आलेलं असणार, सगळे दिसत नाही बघा. आले. मला समजा सर, एक इवन डाऊट आहे. हा बोल. तर त्या -2 नाही टाकला तर काय होणार? -2 काही देणार नाही ना, प्रोग्राम होणारच नाही, कारण 100 नंतर 1 वाढवणार तो चेक करणार, तो 0 पर्यंत आहे का, 0शी चेक करणार ना तो. ओके, ओके सर. इथे काय येणार नाही सांगा मला, फक्त आन्सर काहीच येणार नाही, फक्त नंबर येणार. क्लिअर क्लिअर. हो सर. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं सांगा, प्रोग्राम लिहायचे आहेत. मी तुम्हाला छोटे छोटे प्रोग्राम दाखवले आहेत, आपण थोडे थोडे काय करणार त्याच्यामध्ये ऍड करत जाणार. पण मला वाटतं सगळ्यांना समज, इव्हन आमच्याकडे काही वर्षापूर्वी म्हणजे 2-3 वर्षापूर्वी एक 5वीतली मुलगी पण होती, परफेक्ट समजलं. आता ती 10वीत गेलेली आहे. ओके, पण तिचं त्याच वेळी काय झालेलं सांगा, हे कोडिंगचं जे लॉजिक आहे ते काय झालेलं आहे सांगा, परफेक्ट झालेलं आहे. आता जर तुम्ही बघितलं ना, इंजिनिअरिंगला वगैरे जातात मुलं, काय करतात, एक कोणतरी प्रोग्राम करतो, बाकीचे कॉपी करतात आणि असाइनमेंट पुऱ्या केल्या जातात. त्यामुळे त्यांचं काय नसतं सांगा, लॉजिक परफेक्ट नसतं. लॉजिक परफेक्ट केव्हा होतं, जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये भाग घेता बघा, वेगवेगळ्या. तिथे तुम्हाला नाही तर काय करा, शिकवताना सगळं सोपंच असतं, तुम्ही त्याप्रमाणे काय करता, सोडवत जाता. पण ते ऍप्लिकेशन कुठेतरी करावं लागणार आपल्याला, तर आपलं काय होणार सांगा, ते अप्लाइड केलं तर आपल्याला काय होणार, त्याचा फायदा होणार. नाही तर काय होणार सांगा, नॉलेज आहे ते आपलं कसं आहे तसंच राहतं. म्हणून कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा. ओके, आणि कोणाला याच्याबद्दल डाऊट आहे तर सांगा. नाही सर. ओके, नाही तर सर. मग आज जे मी काय शिकवलं त्याच्यावरनं तुम्ही नाही सर. 20, 25, 50 प्रोग्राम बनवू शकता वेगवेगळ्या प्रकारचे. हो सर. ओके, आता मी सांगतो याच्यामध्ये बघा, जर याच्याबद्दल कोणाला काय विचारायचं विचारा बघा. तर मी काय करतोय, आमची एक पायथॉन प्रोग्रामिंगची बॅच चालू होती, ती संपलेली आहे. पायथॉन प्लस या हा माझा 40 दिवसाचा म्हणजे 2 महिन्याचा प्रोग्राम असतो. ओके, याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता. ओके, याची फी आहे ती माझी 4,000 आहे. ओके, तुम्ही अशी 2,500 आणि 2,000 भरू शकता. फक्त पायथॉन प्लस AI करणार असाल तर. आणि कीबोर्ड प्रोग्राम करणार असेल तर पायथॉन करायची गरज नाही, मी पायथॉन त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवतो. ओके, कीबोर्ड मध्ये आपली जी फी आहे ती 6,000 आहे. ओके, आणि जर ह्याच्यामध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितलं, याची पण फी म्हणजे क्लासरूम असेल तर 6,000 आहे आणि दुसरी आहे ती 11,000 आहे. याच्यामध्ये आम्हाला काय करावं लागतं, अमेरिकन कॉम्प्युटर सायन्सला काय करावं लागतं सांगा, रजिस्ट्रेशन फीज वगैरे भरावे लागतात. सर, त्याच्यामध्ये तुम्ही पायथन शिकवता? काय ते, ह्याच्यामध्ये तुम्ही पायथन शिकवता? याच्यामध्ये प्रोग्रामिंग जो इंटरमिडिएट आहे ना, त्याच्यामध्ये पायथॉन आहे. याच्यामध्ये पायथॉन नाही. हो. ओके, दुसरं वेगळे वेगळं आहे आयस्रो म्हणजे. बोला कोणाला काय विचारायचं आहे, मला विचार. सर, अमेरिकन कम्प्युटर सायन्स लीग आणि जासाची ते दोन्ही वेगळे वेगळे आहेत का? हा, ती दोन्ही वेगवेगळे आहेत. आणि मग त्यांची कोर्सेस याच्यामध्ये काय असतं सांग, याच्यामध्ये थेरी पण आहे आणि प्रॅक्टिकल पण आहे. याच्यामध्ये आपल्याला पायथॉन पण वेगळ्या हायर लेवलला वापरावं लागेल. ओके, याच्यामध्ये जे प्रोग्रामिंग आहे ना, तेवढी त्याची लेवल कीबोर्ड सारखी नाही आहे. कीबोर्ड ही खूप वरच्या लेवलची लँग्वेज हे करावं लागतं प्रोग्राम. ओके, कारण त्याच्यामध्ये जो रोबोट असतो ना, तो कंट्रोल करायचा असतो. तो वर पण जाऊ शकतो, खाली पण जाऊ शकतो, लेफ्टला राईटला 3 डायमेन्शन मध्ये त्याला हे करायचं असतं, कंट्रोल करायचं. ओके, हो सर. सर, बोला. बिगिनर लेवलला कोणती एक्झाम द्यायची? तू कितवीला आहे? 8वी. 8वीला तुला हे पण चालू शकेल, हे पण चालू शकेल, किंवा ह्याच्यामध्ये भाग घेणार, पायथॉन पण करू शकतो तू. ओके, थँक्यू सर. सर, पायथन मध्ये तुम्ही फक्त लँग्वेज शिकवणार आहात ना? पायथॉन प्लस AI असतं. AI बेस आपण 4-5 प्रोग्राम घेतो. ओके, आणि याच्यामध्ये आपण सगळं बेसिक पासून चालू करतो, काहीच माहित नाही, या लेवल पासून चालू करतो.
ओके, आणि कोणाला काय विचारायचं? सर बोल. ग्लोबल हॅपेटॉन नाही का? काय ते? ग्लोबल हॅपेटॉन. तो अजून त्याची वेळ आहे अजून, कारण त्याची जी स्पर्धा असते ना ती का साधारण मार्चच्या दरम्यान असते. ओके, आणि ते वेगळंच आहे, ॲप बनवायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यासाठी MIT ॲप म्हणून आपल्याला वापरावं लागतं. ते मी का 2-3 महिन्यांनी डिक्लेअर करेल, कारण आता खूप लवकर होईल ते. ओके. हॅलो. ओके ओके ओके. सर जासामध्ये भाग घ्यायचा असेल म्हणजे मध्ये, तर त्याची स्ट्रॅटर्जी कसं असणार? जनरली पहिली गोष्ट तुमच्याकडे कॉम्प्युटर असायला पाहिजे. कॉम्प्युटर आहे का? हो, येस सर. ओके. स्ट्रॅटर्जी म्हणजे तुला कसं पहिल्यांदा आपण पायथॉन शिकावंच लागेल तुला. पायथॉन तुला माहित आहे का? नाही. नाही, मग बेसिक पासून आपल्याला सुरू. यंदा आपण काय करायचं सांगा, बिगिनर्स लेवलला घ्यायचं. 2 लेवल आहे, रेग्युलर आणि बिगिनर्स आहे. आपण घेताना काय घ्यायचं, बिगिनर्सला घ्यायचं. ओके, आणि पुढच्या वर्षी पण घेऊ शकता, कारण याच्यासाठी रजिस्ट्रेशन फीज नाही आहे. हे आम्ही चार्जेस घेतो ते आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देणार, त्याचे चार्जेस घेतो. आता यांच्याकडे रजिस्टर करायला तुला पैसे भरायची काही गरज नाही, फ्री आहे ते. ओके. म्हणजे लास्ट लेवल पर्यंत आम्हाला गाईड करणार का? सर तुम्ही आम्हाला लास्ट लेवल पर्यंत गाईड करणार ना? जनरली लक्षात घे, लास्ट लेवलपर्यंत आपण जाणारच नाही असं पहिल्या वर्षी. लक्षात, ते खूप कठीण असतं ते. मी करू शकतो, मला गाईड करू, कारण गेल्या वर्षी पण मी एका टीमला गाईड केलेलं. ओके, पण यंदा आपण विचार काय करायचा, आपण त्याच्यामधलं बेसिक सगळं क्लिअर करणार आहोत बिगिनर्स येस. लेवलला, आणि पुढच्या वर्षी काय करणार, रेग्युलर मध्ये भाग घेऊन आपण जाऊ शकतो. ओके. तर तो दुसरी 3 ते 6 जणांचा ग्रुप बनवायचा असतो ना कीबोर्ड रोबोटिक मध्ये? हा, बरोबर, मिनिमम 3 पाहिजे. सर मग ते त्या ग्रुपने वर्क करायचं असतं का त्याच्यामध्ये? हा, ग्रुपने वर्क करायचं. ओके, आणि ते एकाच शाळेतले पाहिजेत, एकाच गावातले, कारण ऑनलाईन काम करणार ना तुम्ही सगळं. सर मग कुठले आम्ही आमच्या मित्रांना पण घेऊ शकतो. घेऊ शकता, फक्त असं करा की नुसतं घ्यायचं म्हणून घेऊ नका, त्यांना इंटरेस्ट आहे का बघा. नाहीतर अनुभव असा येतो मला की समजा 6 जणांचा ग्रुप असेल ना, त्याच्यातले 2 जणच काम करतात, बाकीचे झोपतात, काही करत नाही का. असे मेंबर घेऊ नका तुम्ही. मग सर 2 जण घेतली तर चालतील, म्हणजे 1 जण? नाही, तिघांनी पाहिजेत, मिनिमम 3. ओके, थँक्यू. ओके, आणि कोणाला काय? नाही आणि सर. कोणाला? ओके, माझा नंबर आहे सगळ्यांकडे, हा आहे ना बघा. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर सांगा आपला. ओके, अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स, पायथॉन किंवा कीबोर्ड. सर पण असं चालू शकतं ना की तिघांच्या ग्रुपमध्ये दोघांना फक्त घेतलंय काम, जर एकट्यालाच करायचं असेल तर? घेऊ शकतो, पण जनरली लक्षात घ्या, काम करणारी माणसं घ्या. ओके, नाहीतर नुसतं नावाला घेऊ नका, नुसतं तसे बघा. ओके. ओके, आणि कोणाला काय विचारायचं आहे? नाही सर. प्रोग्रामिंग कसं वाटलं? इझी आहे का कठीण वाटला? इझी आहे सर. इझी आहे. सर Easy वाटतं सर. सर बोल बोल. जसं की इथले मित्र नसतील तर तुमचे बॅचचे पण मित्र घेऊ शकतो का आपण? होय, आपण काय करू शकतो, याच्यामधले कोण इच्छुक असेल ना त्यांचा पण एक ग्रुप बनवू शकतो. ओके, तसं पण करू शकता, कारण त्याच्यासाठी आपल्याला घरी सगळ्यांच्या एकत्र द्यायचं असं काय नाही ना, ऑनलाईन काम आहे ना ते आपलं सगळं. सर आणि कोणाचा काय क्वेश्चन आहे? हॅलो. नाही सर. ओके, थांबूया मग. हो सर. ओके, पुढच्या आठवड्यापासून आपलं चालू होते बघा. ओके, जर इच्छुक असाल तर तर किती तारखेपासून चालू होते? पुढच्या वीकमध्ये आता तारीख मला तुला सांगावं लागेल. हाच वार असणार आहे, बुधवारच असणार आपला. सर ओके, तिघांचं पण चालू होते? तिघांचं पण चालू शकेल. ओके. ओके सर. हॅलो. ओके, चालेल, चला थांबू मी.
बाय सर. ओके.